देवा काय? अरे देवा, तू इथे काय करतोस? म्हणजे इथे काय फक्त तूच येऊ शकतेस? नाही, असं काही नाही. पण मला सांग, इतक्या रात्री तू इथे काय करतेस? सिक्रेट आहे. सिक्रेट? ओ माय गॉड, म्हणजे असं काहीतरी आहे जे मला माहित नाही. हे काय रे? तुला नाही तर कोणाला माहिती असणार? देवाला. त्या देवाला माहित असेल ना. तुला काय वाटलं? नाही, मला काहीच नाही वाटलं. तेच तर, तुला काही वाटत नाही ना? सडू, प्लीज फ्लर्ट नको ना करू. नाही ग, नाही करत आहे. बर, मला सांग, का 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 डिस्टर्ब आहेस? नाही मी डिस्टर्ब. ए, तुला आत्ता नाही ओळखत आहे मी, लहानपणापासून ओळखतोय. तू डिस्टर्ब झालीस ना की ब्लँक होतेस, लॉस्ट होतेस एकदम. काही तुझ्या मनात येतंय सडू, असं काही मी नाहीये डिस्टर्ब वगैरे. बरं, तू मला म्हणत होतास ना, तुम्हाला विचारत होतास ना की मी इथे काय करते? हा, तुटता तारा. हे काय नवीन? नवीन नाही, जुनच आहे. म्हणजे माझी फेवरेट जागा आहे. जेव्हा पण अशी कन्फ्युज असते किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही, मग मी इथे येते आणि ना माझ्या मनातला प्रश्न मी ताऱ्याला विचारते. आणि मग जर का ते खरं असेल किंवा ते होणार असेल ना, तर तारा तुटतो. आणि जर मग नसेल तर मग नाही तुटत. तू हसतोयस? अरे हसतोय, काय काय तारा तुटतो आणि हे तुटतं काय? ते खूप सिरियसली सांगते तुला, तू हसतोयस. अरे हसण्यासारखंच आहे. नॉनसेन्स आहेस तू. अरे तू जे बोलतेस ना ते नॉनसेन्स आहे. अरे काय आहे, तारा वगैरे तुटतो? अरे डॉक्टर आहेस तू, डीन आहेस. आता मी तुला सांगायला हवं की तारा कसा तुटतो? माहितीये तुला चांगलं. अरे फिल्मी नाहीये का हे सगळं? आहे, म्हणजे थोडंसच आहे, पण ते जाऊ देत. तू कधी अशी वाळू उंजळीत धरली आहेस का? परत हसतोय. मी घरी चालले. अरे नाही नाही नाही, मला बोलायचं. अरे ऐक ना, तारा झाला आता. काय वाळू, काय वाळू? बरं ओके ओके, वाळू तो वाळू. बोल बोल, काय बोलायचं? नाही बोलणार आहे मी. बोल बोल. मी तुझ्यावर शेअर करू काही गोष्टी की नको? बोल बोल बाई बोल. म्हणजे मला असं वाटतं की असं ते अशी उंजळीत वाळू आपण धरतो की नाही, म्हणजे तू धरलीस? हा, आपण बीचवर गेल्यावर पकडतो ना. हा, तशी उंजळीत आपण अशी वाळू धरतो ना, आणि अशी किती पण आपण अशी घट्ट धरण्याचा प्रयत्न केला ना, तर हळूहळू आपल्या उंजळीतून ना वाळू निसटत जाते. म्हणजे आपण अशी उंजळती उघडतो, आपल्याला कळतं की हातात काहीच नाहीये, काहीच नाही उरलं. आयुष्य पण तसंच असतं ना. आपण एखाद्याच्या मागे ती गोष्ट मिळवायला आपण जीवाचा आटापिटा करतो, जीवाचं रान करतो. अचानक कळतं की ती आपल्या आयुष्यातच नाही. आणि हातात राहतात ते चिकटलेल्या वाळूच्या कणांसारख्या आठवणी. हो, पण मलाही कुणी सांगितलंय की आपली एखादी गोष्ट जर आपल्याला सोडून जात असेल ना, तर तिला जाऊ द्यायचं असतं. ती जर परत आपल्याकडे आली तर ती आपली. नाही झाली तर? नाही आली तर समजून जायचं की ती आपली कधी नव्हतीच. असं कसं समजायचं आपलीच नव्हती? हे सडू, किती सोपं आहे ना तुला हे सगळं बोलणं. तुला काय कळणार आहे हे?
मला नाही कळणार तर कुणाला कळणार आहे? काय? नाही, मला एक्सपिरियन्स नाहीये ना. हा, तेच तेच मला म्हणायचं होतं की तुला एक्सपिरियन्स नाहीये ना, आणि नाही. त्यात तू ते सायन्सचा स्टुडंट आहेस ना, असा प्रॅक्टिकल आहेस तू. तुला काय फरक पडतो? तुझा थोडीच विश्वास बसणार आहे ह्या सगळ्या, कशाला विचारतोय? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर. काय ते तू ते सांग ना मला परत. काय? ते ताऱ्यांचं काय ते मस्त आहे. नाही, मी नाही सांगणार. तुला पटतं का ते सगळं? मग पटवून सांग. मी पटवून सांगू शकते, हा म्हणजे प्रॅक्टिकली तारा तुटेल. हा, म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला दाखवणार आता कसं तुटतं ते. बरं दाखव काय कसं काय. हा. तू आकाशाकडे बघ ना, हा. मग तुला कसं दिसणार? हा ओके. सिरियस राहा. तुटणाऱ्या ताऱ्याकडे बघण्यापेक्षा मला तुझ्याकडे बघणं आवडतंय. तेव्हा लवकरात लवकर परत येऊ दे. माझं तुमच्यावर जितकं प्रेम आहे ना, त्याहून जास्त प्रेम तुमचं माझ्यावर आहे, मला माहिती आहे. प्लीज 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 लवकर या. तारा तुटला. ओ माय गॉड. हा रे, माय गॉड. बघ, मी सांगितलं होतं की नाही तुला? सडू सी. अरे एक काम कर ना, तू पण माग ना काही. अरे नाही मी ट्राय तर कर ना. अरे नाही माग ना. अरे ते असं एकदम एकदम डोळे बंद करून असं एकदम. ते ऐकतील माझं. हो, ऐकतात ते, सगळ्यांचं ऐकतात. बघ ना. ओके करतो. ट्राय कर. ऑल द बेस्ट. हा, मी जिच्यासाठी इथे परत आलोय, ती मुलगी, ते प्रेम मला मिळेल. अरे तुटला तारा. हा, पण ते अर्धवटच तुटला. याचा अर्थ काय मग? अरे यार सडू, हा. बहुतेक आता तुझी इच्छा अर्धवटच पूर्ण होणार आहे. मग आता एवढा काय सिरियस होतोस तू? अरे म्हणजे आय जस्ट जोकिंग, असं काही नाहीये. नाही जोकिंग काय जोकिंग. अरे हे अर्धवट कसं काय? म्हणजे अरे तुझी इच्छा पूर्ण होणार, माझी नाही. यार हे बकवास आहे यार खूप. चल अरे सडू, अरे मी खरंच सांगते, असं काही नाहीये. स्पेशल जायफळ वाली कॉफी फॉर स्पेशल पर्सन. आता देवांना कॉल करून बोलवते कॉफी प्यायला. देवा, तुम्ही ते नाही आहात हे सारखं विसरते. सवय झाली आहे ना तुम्ही ते असण्याची. आणि असे अचानक निघून गेलात की काल तो आपला तुटता तारा जे म्हणाला तेच खरं होऊ दे. लवकरच आपली भेट होईल. आय होप तुम्ही जिथे कुठे आहात तिथे सुखरूप आहात. प्लीज लवकर या, मी वाट बघते तुमची. क्या बात आहे. तुला कसं कळलं मी आलोय ते? तू कधी आलाय? हे काय आत्ता चालू आहे? पण तुला माहिती होतं मी येणार आहे ते? तू काय मला फोन केला होता? असं नाही, 2 कप कॉफी रेडी आहे म्हणून म्हटलं. ते चुकून देवांसाठी पण 1 कप बनवू. आई, तो येईल का परत? तू नको एवढी काळजी करूस. ह्याला काय अर्थ आहे ना, पण न सांगता न भेटता कोण असं निघून जात? तो परत आला ना की हे तू त्यालाच विचार. काय विचार? हेच की तुझी हिंमत कशी झाली मला असं सोडून जायची. मी तर म्हणतो चांगला जाब विचार त्याला, शिक्षाच दे चांगली. शिक्षा तर ते मला देत आहे,
आणि कुठल्या चुकीची हेही नाही माहिती. आय जस्ट होप ते जिथे कुठे पण असेल ना तिथे सेफ असत बस. आई, तू काय एवढा स्ट्रेस घेतेस? हे बघ, देवा तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही. अगं त्याचं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. त्या दिवशी तू कॉफी शॉप मध्येच बघितलंस ना, तुला एक माणूस काहीतरी बोलला तर ते त्याला सहनच झालं नाही. तू तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. पण आता तू असं सतत त्याचा विचार करत बसलीस ना तर त्याचा त्रास तुला होईल. आणि तो आला ना की तो मला ओरडेल की तुला डॉलीबाईंची काळजी घेता येत नाही का. रिलॅक्स. बाय द वे, डॉक्टर मोनिका श्रीखंडे, तुम्हाला कॉलेजला जायचं नाहीये का? जायचंय ना, असं काय लेक्चर्स पण आहेत. मग निघा, किती उशीर झालाय. आणि ही दुसरी कॉफी मी घेतली तर चालेल ना? कोर्स चालणार आहे. आई यात साखरच नाहीये. ही साखर कशी विसरले मी? साखर इथेच ठेवलेली ना मी. साखर कुठे गेली? आई, सॉरी. इट्स ओके. मी घेतो साखर आणि मी घेईन कॉफी. यू रिलॅक्स. आई, तू नको एवढा स्ट्रेस घेऊस. हे बघ, तुला जर काही बोलायचं असेल, काही शेअर करायचं असेल तर तू माझ्या बरोबर शेअर कर ना. मी आहे ना. इट्स ओके. देवा येईल परत. रिलॅक्स. ओके. ए जग्या, काय खबर भेटली का? अरे एवढा मोठा देवाबाई गायब होतो, तुम्हाला काय पण टी भेटत नाही? सगळे कामधंदे सोडून घरी बसा. हे बघ, 24 तासाच्या आत देवाबाई कुठे आहे, कसा आहे आपल्याला कळलं पाहिजे. चल कामाला लाग. हा. ए अक्का, अगं काय आहे सगळं? तुम्हाला काही जमत नाही ना, म्हणून मला हे सगळं करावं लागतंय माझ्या देवासाठी. त्याला काय शोधताय का तुम्ही? अक्का किती मचमच करते तू. तुला सांगितलं ना आपण ट्राय मारतोय ना. दिसतंय काय ट्राय मारताय ते? फक्त फोनवर शोधताय, स्वतः जाऊन काही करत नाही. आणि तुम्हाला काही पडली नाही माझ्या देवाची. माझा देवा कुठं असेल, काय करत असेल? कशाखाली एक घास उतरत नाहीये, पाण्याचा एक गोट जात नाही. मला काही पडली नाही रे माझ्या देवाची. हा बोला डॉली वहिनी. सत्यभाऊजी, काय कळलं का हो देवांचं? नाही हो, काहीच पत्ता लागला नाही देवाबाईचा. हे बघा, आपण आपल्या खबरी कामाला लावलेत. काय पण खबर भेटली सगळ्यात आधी आपण तुम्हाला सांगू. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, त्या टवळीचा फोन होता ना. लय काळजी वाटते का तिला? तिकडे बसून ती फोन करते. पण तिच्यामुळे घडलं हे सगळं. तिच्यामुळे माझा देवा निघून गेला. तिची नजर लागली माझ्या देवाला, कळलं का? तुला सांगितलं ना, आपण आपली पोरं कामाला लावलेत. काहीतरी खबर भेटेल देवाबाईची. आणि दरवेळी डॉली वहिनीना मध्ये घेतलंच पाहिजे का? बरोबरच आहे. तिला काही बोललं तर तुझ्या नाकाला मिरच्या झोमणारच. अरे किती निर्लज्ज बाई आहे. 50 वेळा तिला हाताला धरून बाहेर काढलं तरी निर्लज्जासारखी ती माझ्या देवाच्या आयुष्यात सारखी सारखी येतेच आहे. हे असं केल्याने देवाबाई परत येणार आहे असं वाटतंय तुला? हा, परत ये. हे सगळं केल्यावर माझा देवा परत येईल. तोपर्यंत माझा देवा माझ्या समोर येत नाही ना, तोपर्यंत मी पाण्याचे एक घोट घेणार नाही. ए अक्का, ग येडी आहे का तू? असं केलं तर तुला त्रास होणार आहे. काय होणार आहे? मरणार आहे मी. मरू दे, पण मला हा माझा देवा पाहिजे. माझा देवा मला पाहिजे. देवा, अक्का तुला सांगितलं ना, देवाबाईला परत आणायची जिम्मेदारी आपली आहे आणि आपण ती पूर्ण करणार. आपल्यावर विश्वास आहे ना तुझा? आपण बघून येतो काय खबर मिळते का. आलोच. सत्या, अरे कॉलर, बोल ना, काय झालं बाबा? ऍक्च्युली ते मी देवा. हा माहिती आहे आपल्याला. तुला पण देवाबाई बद्दल टेन्शन आहे. हे बघ, आपण आपले टिपर कामाला लावलेत. आपल्याला पक्की खबर भेटेल काहीतरी. आणि देवाबाई स्वतःहून गेलाय ना, तो येईल परत.
अरे पण तुम्ही एवढं रिलॅक्स कसं राहू शकता? हा, तुम्हाला काहीच काळजी नाही वाटत? एरवी सांगत असतोस ना एवढी माणसं आहेत एवढी माणसं आहेत, मग आत्ताच काय झालं? हा कॉलर जरा शांत हो ना, आपण काय बोलतो ऐकून घे आपलं. हे बघ, मला ना आता काही ऐकायचं नाहीये. तू आईची अवस्था बघ काय झाली. तुम्ही एवढं लाईटली कसं घेऊ शकता रे सगळं? काहीच खबर नाही म्हणे. मग एवढी सगळी माणसं तुमच्या काय कामाची? आता ना मलाच काहीतरी करायला हवं. अरे नाही कॉलर, हे बघ थंड घे ना, तू ऐक ना आपलं. खर तर आपण तुला सांगणार नव्हतो, पण बाईचा आपल्याला एक मेसेज आलेला काल. काय? मग हे आधी का नाही सांगितलंस? अरे कसं सांगणार, आपल्याला वाटलं तुम्हा सगळ्यांना टेन्शन येईल म्हणून नाही सांगितलं कोणालाच. मला मेसेज दाखवतो. हा ऐकवतो आपण, पण आपल्याला सांग, तू हे कोणाला पण सांगणार नाही. अरे नाही सांगणार. थांब. हे बघ. सध्या आपण डॉलीबाईंशिवाय नाही जाऊ शकत, पण डॉलीबाईंना आपल्याशिवाय लय खुश आहेत. साला आपलं नशीबच खराब आहे. इतके दिवस आपण डॉलीबाईंपासून लांब जात होतो, पण आता त्या आपल्यापासून लांब जाताना ना आपल्याला दिसतायत. आपण त्यांना खुश नाही ठेवू शकत म्हणून आपण लांब जातोय. सध्या आपल्याला शोधायचा ट्राय करू नका. आपण सॉरी आहे, तुला पण आणि डॉलीबाईंना पण. नक्की काय चाललंय इथे? काहीतरी मेजर घडलंय एवढं नक्की. देवा घर सोडून गेलाय म्हणजे हे बघ कॉलर, आपण दुनिया इकडची तिकडे करू, पण बाईला पक्का शोधून काढू. आणि कळतंय रे आपल्याला, डॉली वहिनींना पण लय टेन्शन आलंय, पण आपण करू, काहीतरी करू आणि बाईला शोधून काढू. तू नको टेन्शन करू. थँक्स सत्या. हे बघ, तुला काही माहिती मिळाली ना मला लगेच अपडेट कर. ओके, हा चल बाय. हा. अगं ए राधा, कुठे चालली? कॉलेजला. अगं तुझा बाप गायब झाला, त्याच्याबद्दल काही विचारशील की नाही? हे बघ अक्का, त्याच्याविषयी माझ्याशी काही बोलू नकोस. आत्ता पण तो घर सोडून गेलाय, तेव्हा माझा विचार केला त्याने? बरं हे सगळं तो कोणासाठी करतोय? मोनिका मॅम साठी. अगं लाज तर त्याला वाटली पाहिजे. मी मुलगी आहे ना त्याची. काय केलंय त्याने आतापर्यंत माझ्यासाठी? नाही सांग ना, तूच सांग. मुलगी म्हणून त्याने काय केलं आतापर्यंत माझ्यासाठी? बरं त्याला माझ्याबद्दल काही वाटतच नाही, ज्याने कधी माझा विचारच केला नाही, त्याच्याबद्दल मला कशाला काय वाटेल? राधा तू काय बोलते? अगं तुझा बाप माय फूट. बरं तुझा देवा जगला काय किंवा मेला काय, मला काहीच फरक नाही पडत. राधा बरोबर ग अक्का, शेवटी तू पण त्याचीच बहीण ना. तेव्हा बाई फोन उचल रे. एकदा बोलला असतास ना तू आपल्याशी, फोन पण लागत नाही याचा. सत्या भाऊजी, अरे डॉली वहिनी तुम्ही इथे, आपण तुम्हाला परत एकदा सांगतो, देवाबाईची काळजी करू नका. आपण आपली पोरं कामाला लावलेत, काहीतरी खबर भेटेल आणि जे काय कळेल ना ते सगळ्यात आधी आपण तुम्हाला सांगू. तुम्ही काळजी करू नका. सत्या भाऊजी, मला असं वाटतं की मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायला हवी. तुम्ही पण चला ना माझ्या बरोबर. अहो डायरेक्ट पोलीस स्टेशन कशाला? आपण आहे ना, आपण करतो काहीतरी, होईल काहीतरी. नाही पण मला ना दुसरा काही ऑप्शन दिसत नाहीये हो. पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करूया. आली का ही टवळी? काय ग हे? तुम्ही निघा. काय ग, किती वेळा सांगितलं तू आमच्या घरी येऊ नको, तर सारखी सारखी येते. चल्ली प्लीज अक्का, फक्त देवा कुठे हे हे शोधून काढायलाच मी इकडे आलीये. बस, मला बाकी दुसरं काही नको प्लीज. तुला काय करायचंय देवा कुठे ते? आणि जिथे कुठे असेल ना तो आनंदात असेल, कारण तुझ्यापासून तो लांब आहे, कळलं ना? आणि आता जर का परत तू त्याचं नाव घेतलं ना तर बघ मी काय करते. काय करू मग अक्का? कोणाचं नाव घेऊ सांगा ना? देवांचंच नाव घेणार ना? कोण नाहीये त्यांच्याशिवाय माझ्या आयुष्यात. मी देवांवर खूप खूप प्रेम करते आणि देवाही माझ्यावर करतात. मला राग येणं साहजिक आहे. तुम्ही चिडताय हेही कळतंय मला, तुम्हाला देवांची तितकीच काळजी आहे, पण मी काय करू?
तुम्ही माझ्यावर चिडा, रागवा, ओरडा, काय वाटेल ते करा, प्लीज देवांना परत आण. ते तुमचं ऐकतात ना. नाही ग, आधी तो माझा ऐकायचा, पण आता तो तुझा ऐकतो ना. तू त्याला सांग ना परत ये म्हणून. तेव्हा घरात नाही हे सगळ्यात पहिलं तुला कळलं होतं ना. तसं त्याला शोधून आण ग, त्याला शोधून आण. तेव्हाशिवाय मला कोणी नाहीये. अक्का अगं तू कशाला टेन्शन घेते? आपण आहे ना, आपण शोधणार देवाबाईला पक्का. नको टेन्शन घेऊ, आपण करतो सगळं. टेन्शन नको घेऊ. तू काय करू ना बोलताना सांगता देवा घरात निघून गेलाय. ए बाई जा ना तू तुझ्या घरी, आणि सारखं सारखं इकडे येऊ नको ग मला त्रास द्यायला. जा. अक्का